आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 सन 2026-27 इयत्ता 6वी विषय गणित माध्यम मराठी. प्रश्न क्रमांक 1 अचूक पर्याय निवडा. त्यातील प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही? तर चौरस, गोल, दंडगोल आणि शंकू. त्रिमितीय नसलेला आकार आहे चौरस, कारण चौरसाला लांबी रुंदी असते परंतु उंची नसते. गोल, दंडगोल आणि शंकू या तिन्ही आकारांना उंची असते. दुसरा उपप्रश्न, दोन्ही बाजूंना अमर्याद असते. रेषा, रेषाखंड, किरण आणि प्रतल. तर जी रेषा असते ती दोन्ही बाजूंना अमर्याद असते, त्यामुळं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, रेषा. प्रश्न तिसरा, 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता? 75 या संख्येला 2 ने भाग जात नाही, 3 ने भाग जातो. 25 त्रिक 75 हा झाला 3 सर्वात लहान मूळ अवयव. 1 हा सर्वात लहान मूळ अवयव नाही, कारण सर्व मूळ अवयव म्हणजे एखादी संख्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे. म्हणून 3 ही मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक ब 3 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 जोड्या जुळवा. एकूण गुण आहेत 3. गट अ मध्ये आहे 90 अंश, 180 अंश, 360 अंश आणि गट ब मध्ये आहे सरळ कोन, काटकोन आणि पूर्ण कोन. 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. एक या ठिकाणी काटकोन येईल. 180 अंश मापाच्या कोनाला सरळ कोन म्हणतात. 360 अंश मापाच्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. 3 क्रमांक सोडवा. एकूण गुण आहेत 2 आणि उदाहरणं आहेत 2. 85,39,652 अधिक 53,27,541 यांची बेरीज करायची आहे. उभी मांडणी करूया. 85,39,652 अधिक 53,27,541 बेरीज करूया. 2 आणि 1 3, 5 आणि 4 9, 6 5 11, हातचे आले 1, 9 7 16 आणि 1 17, हातचे आले 1, 3 आणि 3 6, 5 आणि 3 8 आणि 8 आणि 5 13. उत्तर आलं 1,38,67,193. हे उत्तर येईल. दुसरा उपप्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 मधील ऋण 71 अधिक कंसात धन 71 दोन संख्यांची बेरीज करायची आहे. एका संख्येला ऋण चिन्ह आहे, एका संख्येला धन चिन्ह आहे. अशा वेळेस वजाबाकी करायची. 71 मधून 71 गेले, आपल्याला उत्तर मिळेल 0. 71 मधून 71 गेले आणि उत्तर मिळालं 0. प्रश्न क्रमांक 4 गुण आहे 1. आकृतिबंधाचे निरीक्षण करा व पुढील 3 संख्या लिहा. 2 9 28 आणि 65. पुढील 3 संख्या लिहायच्या आहेत. 2 म्हणजे 1 चा घन अधिक 1, 1 चा घन 1 अधिक 1 आपल्याला मिळेल 2. 9 म्हणजे 2 चा घन अधिक 1, 2 चा घन 8 अधिक 1 9. 28 म्हणजे 3 चा घन अधिक 1, 3 चा घन आहे 27 अधिक 1 28.
65 म्हणजे 4चा घन अधिक 1, 4चा घन आहे 64 अधिक 1 65. क्रमवार संख्यांचे घन अधिक 1 या ठिकाणी आपल्याला मिळेल, पुढची संख्या मिळेल 5चा घन अधिक 1, 5चा घन अधिक 1, 5चा घन असतो 125 अधिक 1 126. पुढची संख्या असेल 6चा घन अधिक 1, 6चा घन आहे 216 अधिक 1 217. आणि तिसरी संख्या मिळेल 7चा घन अधिक 1, 7चा घन 343 अधिक 1 344. या पद्धतीने आपल्याला पुढील 3 संख्या मिळतील. प्रश्न क्रमांक 5, 69 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा. गुण आहे 1. 69 चे मूळ अवयव म्हणजे मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये आपल्याला 69 ही संख्या लिहायची आहे. 69 चे मूळ अवयव पाडूया. 69 ला 2 ने भाग जाणार नाही कारण ती विषम संख्या आहे. सर्वात लहान मूळ संख्या जिने 69 ला भाग जाईल अशी ती संख्या आहे 3. 23 त्रिक 69. आता 23 चे पुन्हा अवयव पडत नाहीत कारण 23 ही मूळ संख्या आहे. आपल्याला उत्तर मिळेल 3 गुणिले 23. प्रश्न क्रमांक 6, खालील संख्यांचा मसावी व लसावी काढा. 24 आणि 36 यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. एकूण गुण आहेत 2. 24 चे आपण मूळ अवयव पाडूया. 24 बरोबर 2 गुणिले 12. 2 गुणिले 12 चे पुन्हा अवयव पाडले. 2 गुणिले 6, 6 दुने 12 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 6 चे पुन्हा अवयव पाडले. 2 गुणिले 3. 36 चे अवयव पाडूयात. 36 बरोबर 2 गुणिले 18 दुने 36. 2 गुणिले 9 दुने 18 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 9 म्हणजे 3 गुणिले 3. आता मसावी म्हणजे सामायिक अवयव. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. मसावी बरोबर दोन्ही संख्यांच्या गुणाकारामध्ये 2 सामायिक आहे. पुन्हा हा 2 आणि हा 2 दोन्हीमध्ये सामायिक आहे. 3 सामायिक आहे. सामायिक अवयवांचा गुणाकार करूया. 2 गुणिले 2 गुणिले 3 मसावी आला. बेदोनी 4 4 त्रिक 12. लसावी काढूया. लसावी बरोबर काय असतं पहा. लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी आला 12 गुणिले असामायिक अवयव पहा. या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3. 2 गुणिले 3 12 दोन्ही 24 आणि 24 त्रिक 72. हा झाला 24 आणि 36 यांचा मसावी 72. लसावी 72 आला. प्रश्न क्रमांक 7, एकूण गुण आहेत 3. आकृत्या काढा. रेषा ए बी. या ठिकाणी आपण रेषा ए बी ची आकृती काढलेली आहे. दोन्ही टोक हे बाणाच्या टोकांनी दाखवलेले आहेत म्हणजे दोन्ही बाजूला रेषा अमर्याद वाढवता येते. किरण डीई या ठिकाणी आपण किरण डीई दाखवलेला आहे. किरण एकाच दिशेने अमर्याद वाढतो. रेषाखंड एम एन. तर या ठिकाणी आपण रेषाखंड एम एन काढलेला आहे आणि हे यम आणि एन अंत्यबिंदू आहेत रेषाखंड एम एन चे. रेषाखंड दोन्ही बाजूला वाढत नाही. आठवा प्रश्न आहे
शंकूचे घटक लिहा. ही शंकूची आकृती आहे आणि शंकूला शिरोबिंदू असतो एक. हा जो शंकू, हा एकच शंकूला शिरोबिंदू असतो. शिरोबिंदू एक, वर्तुळाकार कडा, शंकूला ही एकच वर्तुळाकार कडा असते म्हणून उत्तर असेल एक. आणि वर्तुळाकार पृष्ठ, हे दिसतंय ते शंकूचं वर्तुळाकार पृष्ठ आहे, ते सुद्धा शंकूला एकच असतं. 9वा प्रश्न, 1 + 2 + 3 अधिक डॉट 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 50 अधिक 49 अधिक डॉट 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 3 + 2 + 1 यांची बेरीज किती येईल? एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर 50 पर्यंत चढत्या क्रमानं संख्या मांडलेल्या आहेत आणि पुन्हा 50 नंतरनं उतरत्या क्रमानं 1 पर्यंत संख्या मांडलेल्या आहेत. या आकृतिबंधाची रचना बेरीज करताना मधली संख्या आहे 50, मधली संख्या 50 आहे. मग बेरीज करताना मधल्या संख्येचा वर्ग करायचा. 50 गुणिले 50, 50चा वर्ग येईल 2500. या पद्धतीनं आपल्याला चाचणी सोडवता येईल.